बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुले कुरवंडे वाळवोनी एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवोनी भार खांदी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निरूपणाकरता म्हटलेला उच्चारलेला गायलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्वसंत जगद्गुरु जगद्वंद्य वैराग्य शिरोमणी देऊचे साधू श्री तुकोबराया यांचा हा चार चरणाचा अतिशय महत्वाचा या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबराय फक्त एकच विषय प्रतिपादन करतात. त्या विषयाचं नाव आहे बाप. गाथ्याचं चिंतन आपण केलं तर आपल्या माहितीप्रमाणे गाथ्यामध्ये 4092 अभंग आहेत. तसे अभंग किती आहेत काय तो वादाचा विषय. पण आपल्याला माहित असलेले अभंग गाथ्यामधले 4092 अभंग आहेत. या अभंगामध्ये जर आपण चिंतन केलं पारायण केलं तर आई सांगणारे अभंग 100वर तुम्हाला वाचायला मिळतील. पण बाप सांगणारा अभंग गाथ्यामध्ये फक्त आणि फक्त एकच आहे. तो म्हणजे हा बाप करी जोडी. महाराज म्हणतात बापाने सगळं जोडून ठेवलंय. कुणा करता लेकुराचे ओढी. लेकरा करता सगळं जमवलंय महाराज. अंतकरणामध्ये फक्त लेकराची ओढ आहे. आणि हे करत असताना तुकोबराय म्हणतात या बापानं काय केलंय का. आपुली कुरवंडी वाळवोनी. कुरवंडी शब्दाचा अर्थ असं नका गडे करू. कुरवंडी शब्दाचा अर्थ आहे शरीर. या शरीराचं या बापाने मुलांकरता परिवाराकरता वाळवण केले म्हणतात महाराज. आपुली कुरवंडी वाळवोनी. पण या जगाच्या पाठीवर या कुटुंबाकरता मुलाकरता इतका उदार झालाय बाप. किती उदार झालाय. एकाएकी केला महाराज म्हटले मिराशीचा धनी. या बापाचं उदारत्व सांगितलं. एकाच वेळेला या बापानी या मुलाला सगळी इस्टेट दान करून टाकली महाराज. एकाएकी केला मिराशीचा धनी. त्याच्या नावावरच एका क्षणामध्ये मुलाच्या नावावर करून दिला. किती गोड आहे बघा चिंतन बापाचं. आणि हे करत असताना या बापाने महाराज म्हणतात कडिये वागवोनी भार खांदी. या लेकरांना या मुलाला कडेवरती वागवलं. खांद्यावरती या प्रपंचाचा भार व्हायला. खर तर बापाने करून ठेवलंय. लेकराच्या अंगावरती जर अलंकार बघितले तर इतका आनंदित झालाय बाप. घालोनिया पाहे डोळा अलंकार. ऐश्वर्य बघतो आपला बाप मुलाच. आणि पुढे महाराज चिंतन करतात ठेवा दावी थोर करोनिया. जगापुढे लेकराचं मोठेपण मांडत असताना स्वतःने केलेलं असतंय पण मुलाच्या नावावर करून सांगतो हे सगळं पोराने केलं. ठेवा दावी थोर. थोरवी गातो लेकराची. किती महाराज दुष्ट मुलगा असू. एखादा मुलगा अक्षदा पडल्यावर एखादा मुलगा एखाद्या आई वडिलाला आयुष्यभर बोलत नाही. पण लोकांमध्ये हा बाप जगताना मोठेपण गात असतो लेकराचं. ठेवा दावी थोर करोनिया. थोडा याचा आवाज कमी करा.
आणि आपल्या मुलावरती एखादा जर प्रसंग समोरच्याने आणला, एखादा मुद्दा म्हणून आपल्या लेकराला छळायला लागला, त्रास द्यायला लागला, तर तुकोबारायांनी सांगितलं, तुका म्हणे ने दिगांजो आणि काशी. अरे त्या लेकराच्या अगोदर हा बाप त्या लेकरा करता जीव द्यायला तयार होतो. उदार जीवाशी आपुलिया अभंगाचा सरळ भाव. विठ्ठला संभाजी महाराज. हर 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 हर. अतिशय त्रिदिनी कीर्तन महोत्सव सोहळा परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी कांतीलाल बापू गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणास निमित्ताने खरं तर या संपूर्ण परिवाराने खूप गोड आटास केलाय. मुलांमध्ये परमपूज्य आदरणीय ज्यांच्यामुळं हा सगळा समाज जमलाय. खरं तर ज्ञानोबारांच्या भाषेत बोलायचं तर श्रेय बापाला द्यावं लागतं, आईला द्यावं लागतं. ज्ञानोबाराय म्हणतात, एखाद्या शेतामध्ये सुंदर जर पीक तयार झालं तर महाराज खरा ओरिजिनल शेतकरी त्या पिकाला नटत नसतो, त्या मातीला धन्यता देत असतो. ज्ञानोबाराय म्हणतात, दिसे कोंबाची लवलव भूमीचे मार्दव. अगोदर लिहिला शब्द, भूमीचे मार्दव दिसे कोंबाची लवलव. ज्या अर्थी इतकं सुंदर वातावरण झाले महाराज, हे श्रेय बापूकडे. आदरणीय स्वामी महाराजांनी त्यांचे बंधू पप्पू, आदरणीय त्यांची मुलगी पूनमताई, खरं तर त्यांच्या पत्नी आहेत आदरणीय कालिंदाताई आणि दुसरे नाव आहे आदरणीय काय नाव, ताईच का, ताई साहेब. या गायकवाड परिवारावर प्रेम करणारे आपण खरंच सगळे महाराष्ट्रातील आज दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. खरं तर इतके कीर्तनकार एका कीर्तनकाराच्या कीर्तनाला जवळजवळ 99% नसतेच, पण माझं महत्भाग्य. पण त्यात माझं दुर्दैव असं आहे की स्वामी महाराज माझा आवाज बसला नाही, नुसता घातली लोळ निघा. बसणं वेगळं झोपणं वेगळं नाही का. नुसता आवाज बसला नाही, तो डायरेक्ट झोपी गेलाय. पण महाराज महाराष्ट्रातील खूप मंडळी माझ्या गायनात असल्यामुळं मला काय अडचण नाही, नुसतं बोललं तरी तात्या चालतंय. गुरुजी आहेत आदरणीय आमचे कीर्तनकार हरिभक्तपरायण, उद्या कीर्तन शेळके महाराज आहेत. खरं तर विनेकऱ्यापासून सगळी महाराष्ट्रातील महाराज मंडळी, बह्या असेल तात्या असतील, सगळी मंडळी काय आता नाव घेण्यामध्ये कोणाचं राहिलं मला माफ करा बरं का. दादा आहेत पेटीवरती, खूप सुंदर असे आमचे सनई वादक, त्यांच्याकरता टाळी वाजवली पाहिजे. खूप गोड. मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण शुभम दादा, तोही आज उपस्थित आहे. खरं तर ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी आज ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत. इथं लाईव्ह कीर्तनही महाराज करणारे शूटिंगवाले दादा आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. कॅमेरामॅन सगळे शूटिंगवाले तुम्ही, आणि साऊंड सिस्टीम ज्यांची त्यांनाही धन्यवाद देतो. आदरणीय श्री पांडुरंग साऊंड सिस्टीम वडशिवणे, आणि दुसरी सिस्टीम आपले गायकवाड साऊंड सिस्टीम, त्यांनाही धन्यवाद देतो. माझ्या माता भगिनी खूप आज पहिल्याच दिवशी उपस्थित आहेत. पुरुष मंडळी महाराज मंडळी खूप उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो, हृदयापासून सर्वांचं दर्शन आणि सेवेला आरंभ. विठ्ठला खरं तर महाराज असं म्हणतात,
जगात सर्वस्व आपलं कोण असेल तर तो बाप असतो. पण महाराज या मृत्यू लोकाचा नियम असा आहे. ज्ञानोबराय चिंतन करतात. उपजे ते नासे नासे ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. दोन सोळे माणसाला चुकत नाहीत. एक जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळ्या ना मनोनय धनंजया जिया परी. सांगू का माय बाप, जगणंही आमच्या हातात नाही आणि मरणही तुमच्या आमच्या हातात नाही. जोपर्यंत माणसाचं कर्म शिल्लक आहे तोपर्यंत नाही म्हणलं तरी जगावं लागतं. आणि ज्या दिवशी संपेल त्या दिवशी माझ्या सहित आपल्याला मरावं लागतं. तुटला आयुष्याचा दोरा तुटला माझ्याकडे आयुष्याचा दोरा आयुष्याचा दोरा. मायबाप आहे का? अरे जोपर्यंत फुलामध्ये सुगंध वास्तव्य करतोय परिमळ गेली या ओस फुल देटीन आयुष्य शेवटी देह तैशा. जोपर्यंत सुगंध राहतोय फुलामध्ये तोपर्यंत फुलाला किंमत आहे. ज्या दिवशी सुगंध संपेल त्याचा मुक्काम उकंड्यावर आहे. पुढचं वाक्य आहे का? आपल्या घरातल्या टरफलेला सुद्धा किंमत असते जोपर्यंत त्याच्यात शेंगदाणा वास्तव्य करतोय. ज्या दिवशी त्यातला शेंगदाणा बाहेर काढला जातोय त्या दिवशी त्याचा मुक्काम सुद्धा चुलीत असतोय. तसं जोपर्यंत या देहामध्ये आयुष्य आहे तोपर्यंत तुम्हा आम्हाला किंमत आहे. ज्या दिवशी आयुष्य संपलंय त्या दिवशी तुमचा आमचा मुक्काम डायरेक्ट स्मशानामध्ये. लक्षीला ठाव स्मशानीचा लक्षीला ठाव स्मशानीचा झाला प्रेत रूप शरीराचा भाव झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्षीला ठाव स्मशानीचा लक्षीला
शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा. आणि आजही महाराज बापूंकडे बघितल्यावर असं वाटत नाही महाराज ते गेले. आजही नीट बघा. पण या मृत्यू लोकाचा नियम अटळ आहे. कर्म संपलं महाराज. सांगू का, हे कर्म आपल्याला सोडा. सुंदर प्रसंग आहे. कौशल्या मातेच्या मांडीवरती दशरथ राजा विवळ होऊन बोलतायत. काही हे बरं नाही केलं. अग भरताला गादी असू दे, पण रामाला वनवास का? पण नाही ऐकलं महाराज. काही पुढे शाप मिळाला तिला. भरतजी जेव्हा मामाच्या गावाहून आले त्यावेळेला या जगामध्ये तुझं नावही आतापर्यंत कोणी ठेवणार नाही शाप देऊन टाकला महाराज. ना आजही महिला मंडळीमध्ये या विश्वामध्ये अजूनही महाराज नाव ठेवताना काही नाव कोणी ठेवत. इथं एवढ्या माझ्या आई बहिणी आहेत, यातलं एकाच सुद्धा नाव काही का? तिनं पाठवलंय महाराज वनामध्ये. भरतजी जेव्हा जातायत त्यावेळेला राम प्रभू किती गोड बोलताय, जरा लक्ष देऊन ऐका. अरे आईला बोललास मातृदेवो भव. आई तीर्थ रूप आहे, आईला शाप दिलास. अरे भरता चुकीचं केलंस बघ. सांगितलं राम प्रभूंनी, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. किती गोड. माय कैकयीना दोषी नव्हे दोषितात राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात. खेळ चाललास माझ्या पूर्व संचिताचा पराधीन जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. कर्माचा दोष महाराज. केले कर्म झाले आणि कुणाचं कर्म कुठल्या दिवशी संपेल क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. कबीरदास महाराजांचा दोहा आहे, जरा लक्ष देऊन आहे. कधी जगत असताना असं जगा, क्या लेके आए बंदा क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा. अरे सावध थोडा माया काही नचल बघा गळा पडेल फासा. पुढे हुशार थोडा आहे बोल सदा. महाराज म्हटले क्षणभंगुर नाही भरवसा. सगळ्याच्या पाठात सांगतो, आपण नेहमी म्हणतो कीर्तनामध्ये, जिंदगी असं कडक आवाज
जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, बाहर निकलना पड़ेगा। चाँद के बाद मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना, इतकं नको खणखण, निकलना पडेगा। कोण दिवस येईल कैसा आणि नाही देहाचा भरवसा। बापून करता एकच प्रमाण, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगात, राहिल्या त्या कीर्ती जगात। गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाज। फार प्रेम करावं महाराज बापू, फार। कोणी नवा असो, कोणी जुना असो, कोणी जास्त ओळखीचा असो, कमी ओळखीचा असो, बऱ्याच वेळेला प्रसंगाला खूप गोडवा होतो, खूप मधुर स्वभाव होता महाराज। एक अंतकरण वेगळं वलय होतं महाराज बापूंचं। तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन आले तेव्हा एक दिवस मला घरामध्ये फार महाराज सगळं वर्णन करून एक दिवस तासभर मला बसून घेतलं घरामध्ये। मोकळं मन होतं महाराज, मोकळे मन, रसाळ वाणी, याची गुणी संपन्न। महाराज म्हणतात, केले कर्म झाले तेची भोगा आले, कर्म देवाला सुटत नाही आपले, आपण कोण। कर्मे श्रीराम वनवास गेला, फक्त आता महाराज आठवणी आणि फक्त दुःख। माझी भगवंताला प्रार्थना आहे, भगवंता या परिवाराला, या मुलांना एक अशी शक्ती दे या दुःखातून सावरण्याची। काय माणूस जोपर्यंत हयात असतो तोपर्यंत माणसाची किंमत कळत नाही, पण गेल्यावर काय पोकळी निर्माण होते ती परिवाराला विचार। असताना माणसाची किंमत कळत नाही माय बाप। पण सांगू का, मावळतीला जाणारा सूर्य रोज उगवताना आपल्याला दिसेल, पण एकदा माती आड गेलेला बाप आणि माती आड गेलेली आई या जगात दुर्दैवाने फोटो मध्ये बघावे लागेल। काही केलं तरी नाही हो आता। किती बाप महत्वाचा आहे मला थोडं चिंतन करायचं आहे। आपण जर जगाच्या दृष्टीने विचार केला, आतापर्यंत
या जगामध्ये गोडवे गायले जातात ते आईचे जास्त. थोडं लक्ष देऊन आहे का? आतापर्यंत साहित्यवाल्यांनी महाराज साहित्य लिहून ठेवलं, पण त्यात रचना जास्त आपल्याला बापाच्या नाहीत बघायला मिळतील, त्या आईच्या मिळतील. अनेक कविकार जगामध्ये होऊन गेले महाराज. कविकाराने अनेक कविता केल्या, पण जास्त कविता आईच्या केल्या, बापाच्या कमी केल्या. आतापर्यंत जेवढे आपण सिनेमा पाहिले, आपण जेवढे नाटक पाहिले, महाराज शास्त्राचा पुराणाचा सगळ्यांचा विचार केला तर आतापर्यंत सगळ्यात जास्त समोर कोण असेल तर तिचं नाव आहे आई. तसं तर पाहिलं तर वेदापासून बाप माग पडलाय. किती महत्वाचा बाप आहे. मला एक पहिलं वाक्य सांगून ठेवायचंय तुम्हाला, तुम्ही जाणकार माणसं आहेत सगळे. आज तुकोबाराय बाप सांगतात, याचा अर्थ तुकोबारायांनी आईला महत्व कम दिलेलं नाही, पण अभंगात फक्त आजच्या श्रेष्ठत्व बापाचं. जेवढी आई महत्वाची आहे, जेवढी आई श्रेष्ठ आहे, तेवढाच बाप श्रेष्ठ आहे, आणि जेवढा बाप श्रेष्ठ आहे तेवढीच आई श्रेष्ठ आहे. एवढं वाक्य फक्त विसरू नका. पण कधी कधी एकाचं मोठेपण सांगण्याकरता दुसऱ्याला लहान व्हावं लागतं. शाळेमध्ये एका शिक्षकाने एका फळ्यावरती एक खडूने रेष ओढली आणि रेष ओढून एक प्रश्न विचारला पोरांना. पोरांनो, या फळ्यावरती मी रेष ओढली आहे, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. सर म्हटले. पोरांनी सांगितलं विचारा सर. म्हणले या रेषेला कुणीही हात लावायचा नाही, उजवीकडून नाही, डावीकडून नाही, वरून नाही, खालून नाही, पण या रेषेला हात न लावता ही रेष बारीक करून दाखवायची. काय प्रश्न विचारला? हात तर लावायचा नाही, रेष तर बारीक करून दाखवायची. आता सगळेच विद्यार्थी काय गणेश महाराजासारखे ढ थोडे असते आपलं काय. पण महाराज इथं सगळी मंडळी आज विद्वान आहे. सांगू का? एक हुशार मुलगा शाळेतला उठला वर्गातला, त्यानं म्हणलं सर मी उत्तर देतो. मला वाटते तुमच्या मनात सुद्धा प्रश्न पडला असेल की बाबा हात तर लावायचा नाही आणि रेष तर बारीक करून दाखवायची. मुलगा उठला आणि सरांकडे गेला. सरांना सांगितलं हो सर मला एक खडू पाहिजे. सरांनी खडू त्याच्या हातामध्ये दिला आणि त्या पोरानं त्याच फळ्यावरती त्या रेषेच्या वरती अशी एक रेष ओढली, पण रेष ओढताना खालच्या रेषेपेक्षा मोठी रेष ओढली. आता काय झालं माहिती का? खालची रेष आपोआपच लहान झाली का? वरची मोठी झाली म्हणून. कधी कधी महाराज एखाद्याला मोठं म्हणायचं असलं तर शेजारचा डायरेक्ट लहान झालेला असतो. एकाची स्तुती केली की दुसऱ्याची निंदा सहजच घडत असते, त्याला करायची गरज नाही. तसं एकाला मोठं म्हणायचंय, दुसऱ्याला लहान व्हावंच लागतंय. आज महाराज तुकोबारांनी बापच मोठा सांगितलंय बघा. आणि तसं तर पाहिलं ना तर बाप इतका श्रेष्ठ आहे, पण आईच्या पुढे महाराज आपल्याला व्यवहारात कमीच दिसतोय. कसा दिसतोय जरा लक्ष देऊन ऐका. वेदाने एक वाक्य सांगितलंय, त्याला घोष वाक्य म्हणतात. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. पण वेदापासून सुरुवात झाली आणि वेदाने पहिलं वाक्य सांगितलं, घोष वाक्य. काय सांगितलं? आई ही देव आहे. म्हणजे नंबर कोणाचा लावला वेदानं? इथून बाप माग पडलाय बघा. आणि जसा बाप माग पडलाय महाराज आईनं अजून त्याला पुढे निघून दिला नाही. मी थोडं सूत्रबद्ध आणि प्रमाणबद्ध बोलणार आहे, लक्ष देऊन ऐका. वेदापासून सुरुवात झाली, बाप माग पडला. माझे ज्ञानोबा आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. माझ्या ज्ञानोबारायांनी गहेनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले, लोपले ज्ञान जगी. हे लोपलेलं ज्ञान जगाला सांगण्याकरता माझ्या ज्ञानोबारायांनी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली.
त्या गीतेचं महाराज तत्वचिंतन ओव्यामध्ये लिहित असताना त्या गीतेमध्ये एक श्लोक सांगितला भगवंतानी, देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम त्या शारीरम तप उच्चते. तया प्रिय देवतालया ओव्याला सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी एक ओवी लिहिली, सकळ तीर्थाची ये धुरे, त्याच्या खाली ओवी, जिये का माता पितरे. जे वेदापासून बाप माग पडला तर महाराज शास्त्रामध्ये सुद्धा बाप मागच पडला. माझ्या ज्ञानोबारायांनी कुणाचं नाव आधी लिहिलं, जिये का माता आणि मग पितरे, म्हणजे आईचंच नाव घातले बघा. साधू संतांचं सगळी प्रमाण बघा. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी सावता महाराजाचं चिंतन केलंय, वर्णन केलंय, धन्य ते आरण. त्याच्यामध्ये एक प्रमाण आहे बघा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणजे इथंही नामदेव महाराजांनी पहिल्यांदा महाराज आईचाच नंबर आणि आईचाच उल्लेख केलाय. धन्य त्याची माता आणि मग धन्य त्याचा पिता. आणखी तुकोबाऱ्यांचे बरेचसे अभंग आपल्याला बघायला मिळतील. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, तयाची या, आपुलिया हिता तोसे जागता, आपुलिया हिता तोसे जागता, धन्य माता पिता दया दिया, धन्य माता पिता दया दिया, आपुलिया हिता तोसे जागता, धन्य माता पिता दया दिया, धन्य माता पिता धन्य माता पिता तयाची या. आजही म्हणावं लागेल महाराज. खरं तर इथं आई वडिलाला धन्यता दिली महाराज, आणि खऱ्या अर्थाने कुळी कन्या पुत्र होती जे, एवढा गोड अट्टास आमच्या स्वामी महाराजांनी केलाय. खरंच त्यांचं कौतुक टाळ्याच्या गजरात तुम्ही केलं. पण खरं सांगू का, सप्ताह करायचा म्हटलं तरी पहिल्या दिवशी एवढी माणसं दिसणार नाही तुम्हाला. आख गाव असू दे बरं. हे कौतुक आहे महाराज, हे काही स्तुती नाही, ती वस्तुस्थिती आहे. बापून करता खूप खूप गोड अट्टास केलाय.
खऱ्या अर्थाने. महाराज मला सांगायचंय, धन्य माता पिता तयाची या. खर तर बापाचं जरा मला जगाच्या दृष्टीने दुर्दैव वाटतंय. खरंच दुर्दैव वाटतंय. कसं वाटतंय सांगतो तुम्हाला. खरं सांगा, मुलगी जर लहानाची मोठी झाली घरामध्ये तर जास्त काळजी बाप करतो काय? त्याचं उत्तर आहे बाप. पटल तुम्हाला अथवा न पटल, पण बापाच्या अंतःकरणातल्या वेदना फक्त महाराज जगाला दिसत नाही, तर आईच्या त्या डोळ्यातून लगेच दिसतात. एवढंच. आईचं प्रेम, मुलावर प्रेम करणारं जगात आईसारखं दुसरं कोणीच नाही. प्रेमा करता आई लागते आणि महाराज शिस्ती करता बाप लागतो. प्रेम करायला लेकरावर आईच पाहिजे आणि शिस्त लावण्याकरता बापच पाहिजे. काय करतो बाप? घरात मुलीचं लग्न जमवायची वेळ यावी, 15 वर्षापूर्वीचा काळ सांगतो. आता उलट झालंय, पण 15 वर्षापूर्वी असं होतं महाराज, मुलगी लग्नाला आली की बाप अनेक पाहुण्याला फोन करून सांगत होता, बघा मला ही जागा चांगली वाटतेय, तेवढं तुम्ही जाऊन त्यांना भेटा. जुळता जुळत जर जवळ आली ना, तर बाप जेव्हा बैठकीत बसायचा ना, तेव्हा महाराज काही कारणास्तव जर लग्न मोडायची वेळ आली तर आपोआप महाराज हा बाप हात जोडायचा. कुणाला? त्या नवराच्या नवरदेवाच्या बापाला. नाही, आमची लायकी नाही तुमच्या सोबत, आम्ही तुमच्या बरोबरीचे नाही, पण आमची मुली तुमच्या घरामध्ये सुखाने राहिलो. तो बाप विनंती करायचा, तेवढा आम्हाला पदरात घ्या. विनंती करायचा बाप. महाराज सांगू का त्या बापाचं चरित्र? बापाने लग्न जमवलं त्या दिवस पासून महाराज बाप रडत असतो, फक्त लोकाला दाखवत नाही. हाच बाप पहिल्यांदा महाराज लग्न ठरल्या ठरल्या जातो कुणाकडे? महाराज मंडपावाल्याकडे. आणि त्याला प्रार्थना करतो, तुम्ही लोकांकडून 20,000 घेता मला माहित आहे, पण माझी परिस्थिती नाही, लेकीचं लग्न मला माझ्या दारात करायचंय. हा बाप तिथंही हात जोडतो बरं, फक्त 5,000 माझ्यासाठी कमी घ्या म्हणतो बरं. विनंती कुठं कुठं करतोय बाप, जरा लक्ष देऊ नये का? तिथंही हात पसरलेत महाराज या बापाने. त्याला माहितीये, साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. अरे कन्यादान दारामध्ये केलं ना, पृथ्वी दान दिल्यासारखं पुण्य लागतं माणसाला. इतकं कन्यादान श्रेष्ठ सांगितलंय शास्त्रामध्ये. त्या बापाला वाटतंय नाही नाही मोरीचं लग्न करायचं तर दारामध्ये. अरे बाप त्या मंडपवाल्याकडे गेला, त्याला विनंती केली, दादा 5,000 कमी घे फक्त. तिथून उठला ना हा बाप, लगेच स्वयंपाकावाल्याच्या घरी जाऊन पोचला. मला माहित आहे तुम्ही प्रत्येकाकडून 10,000 रुपये स्वयंपाकाचे घेता, पण माझी विनंती फक्त 3च कमी करा, त्यातले तुम्हाला 7,000 रुपये देतो. पण माझ्या लेखी करता, माझ्या करता, माझ्याकडे बघून तेवढे 2-3 हजार कमी करा. हाच बाप गेला महाराज दुकानामध्ये. सगळी वस्त्र खरेदी करताना महाराज एकटाच, जेव्हा बाया खरेदी करत असतात तेव्हा बाप बायान देखता कधी त्या मालकाकडे दुकानाच्या जात नाही, एकटा जातो माहिती. आणि तिथं विनवणी करताना कोणाला दिसत नाही, एकटा महाराज विनंती करत असतो. हा बाप असतो. जरा बारीक लक्ष देऊन त्या बापाचं चिंतन करा. फार विनंत्या करतो महाराज. तिथलं सोडा, आता लग्नाची जर वेळ ज्या दिवशी असेल त्या दिवशी हा बाप झोपत नाही महाराज रात्रभर. स्वयंपाका करता चुली काय खांतोय, मंडपवाल्याला मदत काय करतोय, काय व्यवस्था करतोय, सगळी झाडझुडीची सगळी स्वच्छता करतोय महाराज. सगळं करणारा बाप आहे, सगळं. आणि त्या पत्रिकाचा कार्यक्रम तर तुम्हाला सगळ्याला पाठ आहे. आपला बाप आहे ना, गाडीला किक हाणून सकाळी जातो राव, लय उशिरा घरी येतो, पण ती एकदा बी जेवलेला नसतो त्या दिवशी महाराज. त्याला माहिती आहे जेवायला जर वेळ घालवला तर किती घरं राहतील. बापाचं एवढं वाईट चरित्र आहे. मायबाप इतका बाप मेहनत करत असतो, कष्ट करत असतो या लेकरांकरता. महाराज लग्नाचा समारंभ ज्या दिवशी असतो त्या दिवशी महाराज त्याची गडबड होऊन जाते. महाराज सगळं करत असतो तो. खरं सांगा, त्या कमानीपाशी बाप हात जोडून उभा असतो. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला, बरं झालात तुम्ही आलात, राम राम, बरं झालात माझ्या लेकीचं लग्नाला आलात, हात जोडलेले असतात महाराज. त्या
बरं, लग्न लागल्यावर पंक्तीमध्ये फिरत असतो कोण? बाप फिरतो का आई? खरं सांगा बरं, आतापर्यंत सांगितलंय मी तुम्हाला, आतापर्यंत आईनं एक तरी मालिका चुकवली का टीव्हीची? इमानदारीनं सांगा. एवढे काम करत असताना आईनं कुठंतरी महाराज जबाबदारी घेतली काही करताना? अजिबात नाही. पण पुढचं श्रेय आहे का जरा? जेव्हा मुलीला वाट लावायचा कार्यक्रम निघतो ना, जेव्हा मुलगी नांदायला निघते, त्याच वेळेला महाराज ती पोरगी फक्त आईकडे बघून एकदा रडते. एकदा रडली की महाराज नुसती आई हंबरडा फोडून रडते. मला सांगा, हंबरडा फोडणारी आई जेव्हा मोठ्याने ओरडते तेव्हा निमा मंडप आईकडे जातो. निम्या मंडपातल्या बायन माणसं कुठे जातात? त्या आईला समजवायला जातात, ते परक्याच आहे, ते जाणारच आहे, ते काय घरी ठेवायचंय का? इमानदारीनं खरं सांगा, आतापर्यंत सगळा अट्टहास बापाने केला, पण मंडपातलं श्रेय कोणाकडे गेलं? आईकडे गेलं महाराज. म्हणजे समजवण्याकरता आईकडे सगळे पळाले महाराज, फक्त एकदा ती रडली. खरं सांगू का, त्या क्षणी बाप कुठेतरी लांब मंडपाच्या महाराज कुठेतरी महाराज अशा खांब्याला धरून असा धुसमसून रडत असतो बाप. त्याच्याकडे कोण लक्ष देतोय महाराज? फक्त ते कळून घ्यावं लागतंय महाराज. फार मोठ्या जबाबदाऱ्या बापाकडे असतात. एखाद्या घरात गरिबी असावी आणि एखादा दिवाळीसारखा सण यावा आणि घरात महाराज खिशात पैसे नसावेत, बाप सावकाराच्या दारात गेलाय आपला. काही करा म्हण, मला 10,000 रुपये आज पाहिजेत. त्या सावकाराने सांगितलं आत्ता देतो, व्याजाने देतोय तो, पण तो सांगतोय उद्यापासून माझ्या रानात आलं पाहिजे. बापाने लगेच होकार दिलाय महाराज. बाप म्हणत नाही मग आता घरातली काम आहेत आणि रानातली काम आहेत, अजिबात नाही. अरे, कपडे आणताना सगळ्या लेकरांना कपडे घेतले, बायकोला साडी घेतली, आणि बाप बिगर कपड्याचा घरी आला. बायको सुद्धा म्हणते का हो तुम्हाला का नाही कपडे आणले? बापाने सहज सांगून दिलं, माझ्या मापाचे कपडे दुकानातच मिळाले नाहीत. काय मन मोठं असेल आपल्या बापाचं. स्वाभिमानाने जगणारा बाप असतो. बाप स्वाभिमानी बाना, त्याचा कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजालूची संवेदना. असं जगत असतो बाप. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामातल्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. थोडा आवाज कमीच ठेवा. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून, घर झोपते खुशाल. काय त्या बापाचं चरित्र आहे. कसा जगतो गरिबीत आपला बाप. त्याच्या फटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. अरे, कॉलेजची फी भरताना बाप शहरात गेला तर रिक्षावाल्याने सांगितलं 100च द्या तुम्हाला कॉलेजला नेतो. आपल्या बापानं तिथं 200 रुपयाचा विचार केला आणि बाप चालत गेला आपला. अरे सोडा,
रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली महाराज. आणि रात्रंदिवस या परिवाराकरता तो झगडला, तो झटत राहिला. महाराज त्याचं चिंतन अभंगाच्या पहिल्या चरणात. बाप करी जोडी लेकराची मोडी. बाप करी जोडी लेकराची मोडी. बाप करी जोडी बाप करी जोडी लेकराची मोडी. बाप करी बाप किती महत्वाचा आहे. बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपोले कुरवंडी वाळवून. महाराज शरीराचं वाळवून घातलं त्या बापानं. खर तर आज बापूलाही आनंद होत असेल, कारण कर्माची गती कोणाला सोडत नाही. आजही महाराज वैकुंठामध्ये आजही 16 महाराज बापू बघत असतील. मला तर वाटतं इथंच असतील बापू. इतका छंद होता महाराज, गोविंद गोविंद. आणि रात्रंदिवस महाराजांबरोबर फिरत होते महाराज. कुठल्याही कार्यक्रमाला महाराज निघाले, पाठीमागं बसून महाराज निघत होते. बाप महाराज मिळण्याकरता सुद्धा भाग्य असावं लागतं, आणि तेही पारमार्थिक वृत्तीचे. पण बापूंचं जीवन हे आगळं वेगळं होतं. आजही त्यांना आनंद होत असेल अशी कृती महाराज इथं महाराजांनी आणि या परिवाराने केली आहे. तो बाप महाराज म्हणतात, बाप करी जोडी. बापाने महाराज जोडून ठेवले. परिवाराकरता महाराज त्यानं सगळं जोडून ठेवलंय. लेकुराचे ओढी. काहीतरी आईवडिलांचं कर्तव्य ते आहे, आणि आईवडिलाच्या अंतःकरणामध्ये लेकराशिवाय दुसरं काही नाही. लेकुराचे हित आईबद्दल लिहितात महाराज. वा हे माऊलीचे चित्त मातेची या चित्ती, आणि अवघी बाळकाची. संसार नावाच्या नाटकामध्ये बाप हा पडद्यामागचा कलाकार आहे, आणि आई ही समोरची कलाकार आहे. प्राधान्य आईला जास्त आहे महाराज जगामध्ये. कारण किती कविता सांगू सोबत आहे का. मायेचा सागर जीवनाकार. दिला तिने
कितीही मुलगा कसाही असू द्या, लेकराच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आई बापाला वाढवत असत. म्हणून सेवा करा जिवंतपणे. कधी कधी आम्हाला किंमत कळते आणि केल्यावर म्हणतोय महाराज हा मुलगा कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो नवा गगन तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो नवा गगन तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, गेल्यावर किती गोड आहे महाराज. लेकराने म्हटलेली कविता तशीच एक दुःखित आई म्हणते, ती गोड आहे महाराज. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. नको सुंदर आहे बघा. 9 महिन्याने 9 दिवसाने कृतार्थ केले जन्म देऊनी मला संस्कार. आई थोर तुझे उपकार. आई श्रेष्ठ आहे तसाच बाप श्रेष्ठ आहे. महाराज म्हणतात काय बापाचं उदारत्व आहे. एकाएकी केला निराशेचा धनी. आणि महाराज म्हणतात कडिये वागवून भार खांदी. सर्वस्व लेकराला दिले महाराज या बापूंनी. महाराज म्हणतात परमार्थ महाधन. काय दिलंय बापूंनी? परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. आणि ज्यांचं जगणं कसं आहे महाराज ऐका. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या
जगाच्या कल्याणाचा द्रौपद आठवलं नाही मग बनते दुसरं काय. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टविती पर उपकारे. नाहीतरी संताचा अवतारच खऱ्या अर्थाने आम्ही वैकुंठवासी आलो याची कामाची. म्हणजे बापूंनी दिलंय हा परिवार निश्चितच महाराज परमार्थ रूपी धन निश्चितच हृदयात साठवल्याशिवाय राहणार नाही. आणि आज महाराज स्वामींचं नाव हे महाराष्ट्रामध्ये सध्या महाराज लौकिक आहे, सुंदर स्वभाव आहे आणि वादनही सुंदर आहे. आणि ही बापूंची परंपरा निश्चित हा परिवार सगळा सांभाळेल. खऱ्या अर्थाने त्यांची इच्छा निश्चित हा परिवार पूर्ण करील. महाराज म्हणतात या बापूंनी काय केलं, सर्वस्व दिलं, एकाएकी केला मिराशीचा धनी आणि खडिये वागवणी भार खांदी. एक 5 मिनिटं राहिले श्रद्धांजली. खरं तर ते वैकुंठात निश्चितच भगवंताच्या पायाजवळ आहेत, त्यात शंका कोणी घ्यायचं काहीच कारण नाही. पण तरीही महाराज श्रद्धांजली म्हणून आज सगळ्यांनी एकदा हातवरी करायची, सगळ्यांनी, महिला पुरुष ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी सगळ्यांनी. वा वाजवा टाळी विठोबा याच्याकरता आई वडिलाची पुण्य आहे बरं का. नाहीतरी महाराज आज कीर्तन आपल्याला करता येतात, ऐकता येतात, हे सगळं श्रेय कोणाकडे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. आज महाराज अंगणातली तुळस, मंदिरावरचा कळस, गोट्यावरची मायन, गोट्यातली गाय, माझ्या राजांमुळे महाराज आज सुरक्षित. माझ्या आईच्या
कपाळावरचं सौभाग्य जे दिसतंय ना आज ते फक्त माझ्या राजांमुळे. म्हणून त्यांच्याकरता 1-2 मिनिटं. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं क्षत्रिय कुलावतंश राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जरा जोरात बलिदान मात चालू, जरा जोरात म्हणा. धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. पण सांगू का, या देशामध्ये अनेक राजे झाले होतीलही, या देशामध्ये, या विश्वामध्ये, या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अनेक राजे होऊन गेले. आणि एक वाक्य आहे का, अनेक राजांनी बाया नाचवल्या आणि माझ्या छत्रपतींनी बाया वाचवल्या. 2 वाक्य आहे का शेवटची. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली तो माझ्या जिजाऊचा शोभा झाला. हे राजांचं चरित्र. यद्यदाचरते श्रेष्ठ तत्त देवे तरोजन. आजही आम्हाला वाटतं अंधार होत चालला आहे, दिवा पाहिजे, आणि या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा शिवा पाहिजे. येथील आजही राजे, येथील माझे ज्ञानोबा आहे, येथील माझे तुकोबा आहे, पण त्या मातेची कूस तेवढी पवित्र असावी लागेल. कुणामुळे आले राजा ऐका. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, बापाचा बाप मग शिवबा जन्मला, तो बापाचा बाप मग शिवबा जन्मला, बापाचा बाप मग शिवबा जन्मला, बापाचा बाप मग शिवबा जन्मला. जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई आली व फळाला, बापाचा बाप मग शिवबा
कीर्तिमान आहे बरं का. खूप झलक सुंदर महाराज. आमच्या गावात असतो तर म्हातारीच ओवाळून टाकली असते. आता इथं कधी टाकायचं होतं खूप कोण म्हणलं तरी ओवाळून टाका. आता बळच कुठने आणता. ऐका मला जे महत्वाचं बोलायचं शेवटी ऐका. छत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय. म्हणून महाराज नुसते छत्रपती ऐकू नका, नुसते छत्रपती सांगूही नका. त्यांचं आचरण, त्यांचा विचार, त्यांचा आचार, त्यांचं जगणं, त्यांचं वागणं हे आपल्या जीवनात आपण अंगीकृत केलं पाहिजे. त्या दिशेनं आपलं जीवन आपलं सुंदर आपण जगलं पाहिजे. खरं तर बापूंच्या निमित्ताने मला इथं बोलण्याची संधी उपलब्ध स्वामी महाराजांनी दिली. याबद्दल मी सर्वांच्या वतीने महाराजांचा ऋणी आहे. सर्वांच्या वतीने मी बापूंना श्रद्धांजली भजनातून दिलेली आहे. तरी सुद्धा या कुटुंबाला पुनश्च एकदा सुंदर अशी भगवंताने खूप मोठी जगण्याची उमेद ताकद दिली पाहिजे अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून हा जो बापूंचा देह तर महाराज लीन झालेला आहे, पण जो जीवात्मा आपण ज्याला म्हणतो तो परमात्म्याने त्यांच्या स्वरूपाकार करून घ्यावा, त्यांना चिरस शांती प्रदान व्हावी अशी सर्वांच्या वतीने प्रार्थना करून महाराज असं चिंतन करतात. मुलाच्या बाबतीमध्ये बाप कसा असतो. महाराज म्हणतात घालून या पाहे डोळा अलंकार सगळं सर्वस्व एखादा दागिना घातलेला पाहून मुलाला खूप आनंद होतो बापाला. आणि ठेवा दावे थोर केलेलं असतं बापाने, पण मुलाच्या नावावर घालून जगाला थोर पण सांगत असतो. आणि एखादा जर त्रास द्यायला लागला लेकराला तर अगोदर मरायला तयार होत असतो. तुका म्हणे नेदी गांजो आणि कसे उदार जीवाशी आपुलिया एकाएकी केला मिराशीचा धनी कडी वागवून भार खांदी ज्ञानेश्वर सद्गुरु प्रातस्मरणीय ब्रह्मलीन कुंभार गुरुजी आळंदीकर, पंडित महाराज क्षीरसागर, गुरुवर्य गोरे काका परभणीकर. जे योग्य वाटलं माझ्या गुरुजनांचं, माझ्या आईवडिलांचं, चुकीचं माझे मला परत करा. शेवटची भैरवी 2 मिनिटांमध्ये होईल. काही सूचना होतील तोपर्यंत कोणी जागा सोडू नका ही नम्र विनंती. गाजो तुका उदार जीवासी आपुनिया उदार जीवासी आपुनिया एकाएक केला मिराचेचा
करिये वाघ बोले बार काजे भार 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 करिये वाघ बोले एकाएक केले